महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इंदापूर तालुक्यातील कधीही तक्रार न करणाऱ्या तक्रारवाडी गाव म्हणून तालुक्यात परिचित असलेल्या या गावामध्ये आज 1956 सालापासूनची एकजीवाने वागणाऱ्या गावाची परंपरा मोडीत निघून या गावच्या विद्यमान सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांच्यावर 7 विरुद्ध 2 मताने अविश्वासाचा ठराव मंजूर झालाय। यावेळी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलावली होती। यावेळी 7 सदस्यांनी सरपंचांच्या विरोधात मत नोंदवल्याने सरपंचांवरील अविश्वास ठराव सहमत झाला। यावेळी बोलताना सरपंच मनीषा वाघ यांनी सांगितले की गावात विकास कामे केल्याची पावती अशा प्रकारच्या अविश्वास ठरावांनी मिळाल्याने दुःख होत आहे। माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसताना किरकोळ मुद्दे उपस्थित करून केवळ राजकीय हेतूने माझ्यावर अविश्वास ठराव पारित केला आहे। या ठरावात सरपंचांचे पती सरपंचांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा आरोप होता। याविषयी सरपंच मनीषा वाघ यांचे पती प्रशांत वाघ यांनी हे आरोप फेटाळले आहेत। तर गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेतले असते तर ही वेळ आली नसती अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे। तर जाणून घेऊया हे सगळं प्रकरण आणि गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया। इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी या गावात आज एक ऐतिहासिक घटना घडली। 1952 पासून या गावामध्ये कुठलीही तक्रार नसल्यामुळे या गावाला ब्रिटिश काळापासून तक्रारवाडी नाव होतं, परंतु अलीकडच्या काळात या तक्रारवाडीचे केंद्रबिंदू बनलेलं आपल्याला पाहावयास मिळते। विविध कारणाने हे तक्रारवाडी गाव तालुक्यात गाजले। आज मात्र या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मनीषा वाघ यांच्यावर चक्क अविश्वासाचा ठराव आणलेला आहे आणि ते ठराव पास करण्यासाठी आपण बघू शकताय आज तहसीलदार साहेबांची स्वतः इथं उपस्थित आहे। पोलीस बंदोबस्त तैनात केला आणि ह्याच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आता अविश्वास ठरावाची प्रक्रिया चालू आहे। एक थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे की या गावाच्या विद्यमान महिला सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर होतो की काय हे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल। ज्या सरपंचावर आज अविश्वासाचा ठराव पारित झाला अशा महिला सरपंच मनीषा वाघ आपल्याशी जोडून आहे। आपणच नक्की त्यांच्याकडनं माहिती घेणार आहे की ताई कसं काय म्हणजे एवढे तुमच्या अविश्वास ठरावाची वेळ का आली? साहेब, मी सगळी कामं व्यवस्थित केलेली आहे, पण राजकीय दोषापोटी किंवा व्यक्ती दोषापोटी हे त्यांनी केलेलं आहे। बरोबर आहे, परंतु जर 9 पैकी 7 सदस्य पूर्वी जेव्हा तुम्ही सरपंच झालता त्यावेळेस 5 सदस्य तुमच्या बरोबर होते, ते सदस्य आज तुम्हाला सोडून का गेले? काय कारण असू? त्यांच्यावर काही दबाव असेल किंवा त्यांचं काही वैयक्तिक असेल किंवा ते राजकीय पोटी किंवा काय त्यांचा दबाव असू शकतो, त्याच्यामुळे गेले असतील ते। या ठरावामध्ये विशेष आरोप तुमच्यावर केला जातो की तुमचे पती हे तुमच्या कारभारात लक्ष देत होते, हस्तक्षेप करत होते। काय प्रकारे तुमच्या या कारभारात तुमचे पती हस्तक्षेप करत होते का? नव्हते करत। कुठल्याही मिटिंगला ते नव्हते, कुठलाही निर्णय त्यांनी सांगितलेला नाही। हा जेव्हा मुद्दा मी तहसीलदार साहेबांसोबत मांडला तेव्हा तिथल्या सदस्यांना मी विचारलं तर तिथल्या सदस्यांनी सुद्धा सांगितलं की ते कधीही तिथं वरती येत नव्हते। 2 वर्षापूर्वी तुम्ही सरपंचपदी विराजमान झालता, त्यावेळेस अतिशय नाट्यमय घडामोडी झाल्या, सदस्य पळवापळवी प्रकरण झालं, परंतु त्यावेळेस तुम्ही सरपंच होत असताना असं काही तुमचं ठरलं होतं की ठराविक कालावधीनंतर तुम्ही राजीनामा द्यावा आणि इतरांना संधी द्यावा? त्या नाराजीतनं हा प्रकार घडत आहे असं आमच्या कानावर येते, काय विषय? तसं काही नव्हतं, म्हणजे बैठका वगैरे चालू होत्या सगळ्या। काय असेल तर ते जर ठरलेलं असेल तर आपण देणार होतो आणि राजीनामाचं चाललं होतं आमचं द्यायचं, आम्ही राजीनामा देणार आहे म्हणून। गावातले काही प्रतिष्ठित लोकांचं असं म्हणणं येते तुमचा कारभार स्वच्छ होता अशांनी काही प्रतिक्रिया दिल्या, पण काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की मर्यादित काळात स्वखुशीने राजीनामा दिला असता तर ही वेळ आली नसती आणि गावाची गावाचं नाव बी आपलं 1956 पासून जी गावाची परंपरा आहे ती मोडीत निघली नसती। काय तुमचं काय मत? माझा राजीनामा मी देणारच होते, तसं माझं काही मत नव्हतं। मी 2 वर्ष त्या ठिकाणी सरपंच झाले होते, मी त्याच्यामध्ये खुश होते आणि मी विकास कामं पण भरपूर केली आहेत, त्याच्यामुळे मी राजीनामा देणार होते। पण ह्यांना वेळ म्हणजे यांना दम निघाला नाही आणि ह्यांनी 8 दिवसात म्हणजे लगेचच त्यांनी अविश्वासाचा ठराव आणला। त्यांनी दम निघाला नाही म्हणणं बरोबर आहे, परंतु आपण जर पाहिलं तर 5 महिन्याचाच कालावधी राहिला, नंतर निवडणूक होणार आहे। मग 5 महिनेच राहिलं असताना अगोदरच तुम्ही समजा 1-1.5 वर्षापूर्वी राजीनामा दिला असता, तुमचं जर ठरलं असतं तर सगळं एकोपारी चाललं असतं असं म्हणणं आहे।
तसं नाही, 2 वर्ष आम्हाला देणार आहेत तिथं तर ठरलेलं होतं आणि त्याच्यानुसार आम्ही राजीनामा पण देणार होतो. आमची बोलणी म्हणजे बैठका वगैरे चालल्या होत्या. तर ह्यांनी बैठकीला न बसताच ह्यांनी तिकडं जाऊन किंवा कुठला दबाव असेल त्यांच्यावरती त्याच्यामध्ये तिकडं जाऊन त्यांनी लगेच आमच्यावरती अविश्वासाचा ठराव आणला. तर ह्या होत्या सरपंच मनीषा वाघ यांनी स्पष्ट सांगितले की मी राजीनामा देणारच होते, परंतु ह्यांनी माझ्याशी कुठलंही बोलणं न करता राजकीय दबावापोटी बैठका घेतल्या आणि अशा प्रकारचा अविश्वास ठराव आणला. परंतु माझ्या काळात मी असे स्वच्छ काम केलेलं असल्याचे आपा तुम्ही या तक्रारवाडी गावचे एक जुने जाणते राजकीय नेते आहात. तर मला सांगा, ही जे सरपंचावर आज ठराव पारित झाला अविश्वासाचा, त्याबद्दल आपलं काय मत आहे? सरपंचाने जर ह्या सगळ्या 9च्या 9 सदस्यांना विश्वासात घेऊन काम केलं असतं तर अशी वेळ आली नसती. ही वेळ आणण्याचं काम कुणी केलं? सरपंचाने केलं. त्यामुळे विश्वासात न घेता काम न केल्यामुळे ही वेळ आली गेली. सरपंचावर असे आरोप सदस्यांनी केलेत की मनमानी कारभार करतात, पतीचा हस्तक्षेप होतोय किंवा ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत, याबद्दल काय सांगाल? ते तथ्य असल्याशिवाय ह्या गोष्टी घडल्यात का? अशा गोष्टी घडायला नव्हत्या पाहिजेत, पण दुर्दैवाने ह्या गोष्टी घडल्यात. इथून पुढे ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत गावामध्ये. अशा जी सरपंच असेल त्यांनी सगळ्या गावाच्या दृष्टीने गावाला विश्वासात घेऊन सदस्यांना विश्वास घेऊन काम केलं पाहिजे. आता ही 56 वर्षाची तुमची परंपरा विश्वासाची मुडीत निघाली की असं कधी तक्रारवाडी झालं नव्हतं? असं कधी तक्रारवाडी झालं नव्हतं, पण ही वेळ आणली गेली. आपल्याशी अजून काही ग्रामस्थ काय सांगाल? आज सरपंचावर ठराव पारित झालाय. ठराव पारित झाला. सरपंचाचं असं म्हणणं आलं, असं का नाव येते की स्वच्छ कारभाराची पावती मिळाली. ही स्वच्छ कारभाराचीच पावती मिळाली त्यांना. 2 वर्षापूर्वी हा जो विषय आहे तो मी सरपंच होणार होतो, म्हणजे माझी मिसेस 10 लाख, हा पैशाचा बाजार झाला त्यावेळेस 10 लाख रुपये. आज त्याची फेळ मिळाली ना. त्यांनी जे गोष्टी केल्या आज म्हणतात स्वच्छ कारभाराची पावती, 7 विरुद्ध 2 हे टाकून दिलं सदस्यांनी. त्यांनी 1 माणूस कमावला, पण मी 7 माणसं कमावली. ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? स्वच्छ कारभाराची पावती. तक्रारवाडीतले सदस्य जाणकार आहेत, त्यांना कळलं कोण काय. ज्यांनी त्यांना सरपंच केला आज तेच माझ्या बाजूने अविश्वासाला पात्र झाले, उभे राहिले, पाठीशी खंबीर राहिले माझ्या 7 जण. तसे ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या मुदतीत राजीनामा दिला नव्हता. राजीनामाचे ह्याचं त्याचं त्यांचं काय असेल, पण हा सगळा गैरकारभार आहे. सगळा, प्रत्येक गोष्टीत कुठल्या सदस्याला विश्वासात न घेणं, प्रत्येकाला ते भाऊसाहेबांना मागं गेलं, मिटिंग झाली की कागदावर काय सांगणं, ह्या असल्या गोष्टी केल्यामुळे तर ही वेळ आली ना त्यांच्यावर. ह्याच्यापेक्षा वाईट वेळ आली असती, पण बाकीचे म्हणले चला जाऊन दे आपलं, ठीक आहे गावातला विषय, म्हणतो एवढ्याच वेळेवर थांबलो आम्ही. काय सांगाल तुम्ही? का आज ठराव पारित झालाय? ग्रामस्थांच्या वतीने एवढंच मला सांगा वाटतंय की सरपंचावर ही वेळ येते, ही काय येते? जर तुम्ही प्रत्येक सदस्याला जर आपल्या विश्वासात घेतलं असतं तर आपल्यावर हा विश्वासाचा ठराव झाला असता का? बरं, अजून 1-2 वर्षामध्ये आपण गावात किती कामे आणली, विकास कामे किती झाली, याचा पण सर्वांनी विचार केला पाहिजे ना. सरपंच चालू असताना गावात विकास कामे व्हायला पाहिजे. जेवढी विकास कामे आपल्या गावात झालीच नाही. एक पुलीचं काम सोडलं तर बाकीचं रोडची कामं झाली, कुठलं गटराचं काम झालं, कुठली कामं झाली. आता पाण्याची योजना ती सुद्धा बंद तुमच्या काळात झाली, ती सुद्धा तुम्हाला चालू करता आली नाही. आता अविश्वास ठराव पारित झालाय, मग आता विकासाला खीळ बसणार नाही का? विकासाला काय संबंधात भविष्यात जो सरपंच होतो 100% गावचा विकास त्यात कालावधी जाणारच ना. हो, काही थोडा कालावधी जाईल, पण त्यातून 100% तो माणूस जो कोण सरपंच होईल तो गावच्या विकासाच्या दृष्टीने काम करेल याची खात्री आहे. आज तक्रारवाडी ग्रामपंचायत जो अविश्वास ठराव मंजूर झाला त्याचा एक प्रमुख मुद्दा होता की विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांचा पतिराजाचा या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप होता, असा ठळक मुद्दा त्यामध्ये होता. त्याबद्दल त्यांचे पतिराज विद्यमान सरपंच आणि उपसरपंच हे आपल्याशी जोडले, त्यांच्याकडे माहिती आहे. काय तुमचा आरोप आहे? तुम्ही हस्तक्षेप करत होता? नाही, कुठल्याही ग्रामपंचायतच्या म्हणजे घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, रिचार्ज, आमच्या वॉटरचं ATMचं रिचार्ज, ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही हस्तक्षेप म्हणजे काय, प्रत्यक्ष मीटिंगमध्ये सहभाग घेणं, निर्णय प्रक्रियेत सहभाग घेणं, निर्णय बदलायला लावणं, प्रेशर आणणं, अशा प्रकारचं कुठलंही काम केलं नाही, कधी आयुष्यात माझ्याकडनं होणार नाही. आणि ज्या सदस्यांनी माझ्या विरोधात तशी तक्रार केली त्यांनी तहसीलदारांसमोर जाहीरपणे सांगितलं की त्यांच्या पतिराज कुठल्याही प्रकारे मीटिंगमध्ये हजर नसतात किंवा आम्हाला काय सांगतात किंवा त्यांनी सांगितलेली कामं करून घेतात. त्यांनी स्वतःनीच आरोप फक्त ते लेखी कागदाला दाखवण्यापुरते केलेत आणि त्यांनी मान्य केले की माझा कधी हस्तक्षेप नव्हता आणि नाही. पण आता तुमचा आरोप झाला तो फक्त म्हणजे अविश्वास ठराव आणायपुरताच होता. अविश्वासावर म्हणजे छापील जसे काय आरोप असतात जेणेकरून ते सांगून ठरलेले तरी फायदा होईल ह्या उद्देशाने केलंय, तसं ते नैतिकतेला धरून त्यांनी सांगितलंय त्यांनी मीटिंगमध्ये की माझा कधी हस्तक्षेप नव्हता पण नाही. पण
प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड, भिगवण, इंदापूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।